नमस्कार. आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण हँडमेड कंगन आणि बांगड्या पटल्या अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीच्या की ज्या ताशीव म्हणजे खीळ बांगडी अगदी जुनी पद्धत म्हणजे पूर्वी ज्या खीळ बांगड्याने ठोकून डिझाईन व्हायचं त्यामध्ये आपण प्रथम पाहणार आहोत. हे पाहू शकता यात 1 ग्रॅम 1.5 ग्रॅम 2 ग्रॅम या पद्धतीत आपण सोनं यूज करून वस्तू बनवतो. ही हाताची ताशीव खीळ बांगडी बघा. यातला तास आणि तास तुमच्या जवळनं बघा म्हणजे लक्षात येईल. हा पीएनजी मध्ये कमीत कमी 80 ते 90 ग्रॅम मध्ये पूर्ण सेट होतो. तो अगदी 2 ग्रॅम मध्ये आपण केलेला आहे आणि त्याच्यावर वजनाचा शिक्काही येतो विजे किंवा एजे. आपल्या शॉपचा की जास्त वजनाचं प्रमाण आपलं असेल तर आपण ते मेन्शन करतो. अगदी त्याचं फिनिशिंग जवळनं बघू शकता तुम्ही. आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आपली खाली नंबर दिलाय त्याच्यावर ऑर्डर आपली बुक करू शकता. जवळनं बघा. आता मी एक तुम्हाला सेट फिनिशिंग साठी दाखवल्या. हे आपल्या महाराष्ट्रीयन एकदम ताशीव बांगड्या म्हणजे हे सोन्यामधलं डिझाईन आहे. ऍक्च्युली पैलू पाटली जे 50, 30, 35 ग्रॅम मध्ये होतं ते अगदी पारंपरिक आजीबाई स्टाईल. कारण याला भरपूर मागणी आहे म्हणून मी कंटिन्यू तुम्हाला आता परत हा व्हिडिओ एकदा दाखवतेय. कारण पैलू पाटली डिझाईन म्हटल्यावर सोन्यात हे एक गणित ठरलेलं आहे. त्या पद्धतीत आपण अगदी 1 ग्रॅम मध्ये केलेलं आहे. तसेच पानडी डिझाईन की आत्ताच्या आजकालच्या मुलींना अगदी आजीबाई स्टाईल नाही आवडत आहे तर थोडंसं फॅन्सी तर त्याच्यासाठी असं जरा वेगळं आणि असं प्लेन हिरव्या बांगड्यांवर तर ते फार छान दिसतं. कॉम्बिनेशन साठी मी हिरवं जवळ करून दाखवतीये म्हणजे थोडं लक्षात येईल. जवसाचे तोडे नेहमी आपण गवतोड्यांची रिक्वायरमेंट ऐकतो पण हे जवसाचे केलेले आहेत बघू शकता. त्याच्यातली आतला घाट पण मी जवळनं दाखवतीये कारण एवढं डिटेल्स तुम्हाला सोन्यामध्ये पण काम होणार नाही. त्याची रेखीवता पण जवळनं बघा. हा फक्त 3850 प्रत्येक साईज अवेलेबल आहे. आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या. 100 वर्ष टिकणारे तोडे. त्याच्याकडे प्रचंड कस्टमरचा प्रतिसाद आणि ऑर्डरमुळे ह्याला मला वारंवार प्रत्येकाला दाखवतेच आहे. कारण आता नवरात्र, दसरा, दिवाळी त्या हेतूने डेली आपल्या हातात असावं. नवरात्रात तर 9 दिवस हिरव्या बांगड्या मोस्टली महिला घालतात तर त्याच्यासोबत हे छान दिसेल आणि गुजभर सोनं का होईना अंगावर असेल. कारण आता ह्याच करायला गेलं तर 50-60 ग्रॅम मानलं तरी 5 लाखाच्या आसपास जातं घरी. त्याच पद्धतीत फॅन्सी केलेले आहेत याच्यातनं तुम्ही जवळनं बघू शकता. कलकत्ती घाट म्हणतात याला. अगदी जवळनं फंक्शनला यूज होणारा आयटम आहे हा. कारण कसं डेली किती केलं तरी जाळी काम म्हटलं थोडंसं घाण बसणं येतच. त्यापेक्षा कार्यक्रमाला वापरा आणि सोन्यासारखं 22 कॅरेट सारखं फिनिशिंग आहे. जवळनं बघा. आवडला असेल तर प्रत्येक साईज मध्ये प्रत्येक डिझाईन अवेलेबल आहे. शांतपणे बघा. आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या. मी एकदम शांत दाखवतीये. हा रजवाडी आता सगळ्या म्हणजे ट्रेंडिंग मध्ये असणारं डिझाईन आहे. रजवाडी पॅटर्न हे नीलकंठ मधलं सोन्यातलं डिझाईन आहे बघा. पोलकी बघा त्याची साधी नाहीये. अगदी पाणीदार म्हणजे डाळिंबाचा दाणा तसा आहे त्या पद्धतीत पोलकी बसवलेली. ओरिजिनल पोलकी म्हणतात याला. म्हणजे आपल्या हातात जी वस्तू येईल तर ती ओरिजिनलच वाटावी. ग्रॅमची असेल तरी इतकं सुंदर फिनिशिंगची काळजी घेतलेली आहे. जवळनं बघा म्हणजे तुम्हाला एक 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 मी दाखवते. हा फार सुंदर केलेला प्रकार आहे. हे राजवर्की डिझाईन आहे. काही काहींना गेरू फिनिश आवडतं रेडिश त्यांच्यासाठी असं काही एक एक घातल्या आणि एरवी कार्यक्रमात पूर्ण 6 सेट घातला तरी छान दिसतं. जवळनं बघा. आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं अगदी नेहमीच आणि प्रेमाचं सगळ्यांना सांगायचंय की हा चॅनल माझ्या एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे फ्रेंड सर्कल कुठले ऑफिस वगैरे वेगवेगळे ग्रुप आहे व्हॉट्सअप, इन्स्टा त्याच्यावर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण प्रत्येकालाच असं वाटतं की छान छान डिझाईन्स बघायच्यात तर त्याच्यासाठी नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.